मुलांनो, आपण दररोज पाणी पितो, बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे का, कोणतं पाणी पिण्यासाठी सुरक्षित असतं? पाणी पिण्यायोग्य आणि सुरक्षित बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? घरात पाणी साठवण्याची योग्य पद्धत कोणती? जर आपण पाण्याची योग्य काळजी घेतली नाही आणि ते प्रदूषित केलं, तर त्यातून कोणकोणते आजार पसरू शकतात? आणि सर्वांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी आपल्या सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या आहेत? चला तर मग इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यासमधील पाणी या पाठातून आपण सुरक्षित पिण्याचे पाणी, जल प्रदूषण आणि त्याचे होणारे विपरीत परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूया. शिकण्याची उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला पुढील गोष्टी समजतील: सुरक्षित पिण्याचे पाणी, घरामध्ये पाण्याचे साठवण, पिण्याच्या पाण्याची काळजी, पाणी प्रदूषण, पाण्यामुळे पसरत असणारे आजार, ORS ओरल रिहायड्रेशन द्रावण, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या योजना. मुख्य शब्द: पाणी, सूक्ष्मजीव, पाण्याचे साठवण, पाणी प्रदूषण, आजार, निर्जलीकरण, शरीरात घेतलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी कमी होण्याची अवस्था. चला तर मग या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. जे पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही त्याला सुरक्षित पिण्याचे पाणी असे म्हणतात. शुद्ध पाण्याला स्वतःची कोणतीही चव, वास किंवा रंग नसतो. ते पूर्णपणे पारदर्शक असते. आपल्याला प्रत्येक कामासाठी पाण्याची सतत गरज भासते. म्हणूनच आपण घरात पाणी साठवून ठेवतो आणि गरजेनुसार त्याचा वापर करतो. पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी प्रामुख्याने पितळ, तांबे आणि मातीच्या माठांचा वापर केला जात असे. पण आजकाल पाणी साठवण्यासाठी स्टील किंवा प्लास्टिक पासून बनवलेल्या विविध भांड्यांचा आणि टाक्यांचा वापर केला जातो. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण जे पिण्याचे पाणी साठवतो त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्यात अनेकदा हानिकारक सूक्ष्मजीव असतात, जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. म्हणूनच पिण्यापूर्वी आपण पाणी नेहमी उकळून पिले पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्यातील सूक्ष्मजीव मरतात आणि आजार टळतात, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते. आपण पिण्याच्या पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवली पाहिजे. यामुळे पाण्यात धूळ आणि इतर घाण पडत नाही. भांड्यातून पाणी काढण्यासाठी आपण लांब दांड्याच्या ओगराळाचा वापर करावा आणि पाणी काढून झाल्यावर लगेच झाकण बंद करावे. जर आपण पाणी काढण्यासाठी थेट हात पाण्यात बुडवले तर आपल्या हातांवरील घाण पाण्यात जाऊ शकते. पाणी दूषित होऊ नये म्हणून आपण तोटी असलेल्या भांड्यांचाही वापर करू शकतो. जेव्हा भांड्यातील पाणी संपते तेव्हा ते पुन्हा भरण्यापूर्वी भांडे स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. आपण विहिरी, तलाव, नद्या इत्यादी विविध स्रोतांतून पाणी मिळवतो आणि ते वेगवेगळ्या कामांसाठी वापरतो. जर हे पाणी शुद्ध नसेल आणि पिण्यासाठी योग्य नसेल तर याचा अर्थ असा की पाणी प्रदूषित झाले आहे.
या पाण्यात मातीचे कण, कचरा आणि लहान कीटक असू शकतात, जे कधी आपल्याला डोळ्यांनी दिसतात तर कधी दिसत नाहीत. भांडी आणि कपडे धुतल्यामुळे निर्माण होणारी घाण, शेतीतील कीटकनाशके, खते आणि कारखान्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी यामुळे जलस्रोत प्रदूषित होतात. यामुळे हे पाणी पिण्यासाठी अयोग्य ठरते. यालाच आपण जलप्रदूषण असे म्हणतो. टायफॉइड, विषमज्वर, हेपेटायटिस ए, कावीळ, अतिसार, जुलाब, आमांश आणि कॉलरा, पटकी यांसारखे गंभीर आजार दूषित पाण्यातून पसरतात. जर या आजारांवर वेळीच योग्य उपचार केले नाहीत तर ते जीवावरही बेतू शकतात. उलट्या आणि जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि रुग्णाला खूप थकवा जाणवतो. जर आपण वेळीच काळजी घेतली नाही तर ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते. यालाच निर्जलीकरण असे म्हणतात. आपल्या शरीरातून कमी झालेले पाण्याचे प्रमाण भरून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी आपण भरपूर पाणी प्यायले पाहिजे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्जलीकरण रोखण्यासाठी रुग्णाला मीठ, साखर आणि पाणी यांचे मिश्रण दिले पाहिजे. या मिश्रणालाच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा ORS असे म्हणतात. ग्रामीण भागात लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत गावांमध्ये उंच साठवण टाक्या बांधल्या जातात. या योजनेद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात गाळलेले आणि निर्जंतुक केलेले सुरक्षित पाणी नळाद्वारे घराघरात पोहोचवले जाते. टाकीतील पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे टप्पे असतात. तलाव किंवा नदीचे पाणी पंपाद्वारे मोठ्या टाक्यांमध्ये खेचले जाते, ज्यांना साठवण टाक्या म्हणतात. येथे वाळूचे कण खाली बसतात आणि पालापाचोळा, काड्या यांसारख्या कचरा काढून टाकला जातो. त्यानंतर हे पाणी गाळण टाकीत पाठवले जाते. येथे पाणी गाळले जाते, ज्यामुळे त्यातील अतिसूक्ष्म कचरा बाहेर निघून जातो. गाळलेले पाणी पुढे क्लोरिनेशन टाकीत पाठवले जाते. यात ब्लीचिंग पावडर मिसळली जाते. या प्रक्रियेला क्लोरिनेशन म्हणतात. ज्यामुळे पाण्यातील हानिकारक जंतू मरतात. हे शुद्ध झालेले पाणी नंतर मोठ्या उंच साठवण टाक्यांमध्ये चढवले जाते. शेवटी या उंच टाक्यांमधून नळांच्या पाईपद्वारे हे शुद्ध पाणी आपल्या घराघरात पोहोचवले जाते. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घेतो, अगदी त्याचप्रमाणे आपण पाण्याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपण साठवलेले पाणी कधीही वाया जाऊ देऊ नये किंवा ते दूषित होऊ नये याची आपण नेहमी दक्षता घेतली पाहिजे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: जे पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही त्याला सुरक्षित पिण्याचे पाणी म्हणतात. पाणी उकळल्यामुळे त्यातील सूक्ष्मजीव मरतात आणि आजार टळतात, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते. जर पाणी शुद्ध नसेल आणि पिण्यासाठी योग्य नसेल तर याचा अर्थ असा की ते पाणी प्रदूषित झाले आहे. टायफॉइड,
कावीळ, अतिसार, आमांश आणि कॉलरा यांसारखे रोग दूषित पाण्यातून पसरतात. जेव्हा आपल्या शरीरातून पिण्यापेक्षा जास्त प्रमाणात पाण्याचा निचरा होतो तेव्हा निर्जलीकरण होते. निर्जलीकरण टाळण्यासाठी आपण मीठ, साखर आणि पाणी यांचे मिश्रण ORS घेतले पाहिजे. ग्रामीण भागात लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. पाण्याचा साठा नेहमी योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.